नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आज सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, दिवाळी बोनस, येणारी दिवाळी जी आहे त्या दिवाळीमध्ये सर्वांना बोनस कशा प्रकारे मिळतं आणि ते बोनस कोणामुळे मिळालेलं आहे या गोष्टीबद्दल आपण आज विचार करणार आहोत। इथं जर बघितलं असेल, दिवाळीला जे काही मिळणारं बोनस आहे त्या बोनससाठी सर्वात महत्त्वाचं योगदान जर बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। त्यांनी हा लढा लढवलेला आहे, म्हणून तर आज दिवाळीला आपल्याला सर्वांना जर बघितलं असेल बोनस मिळतं। जे काही कामगार वर्ग असेल, जे काही कर्मचारी असतील, यांना बोनस स्वरूपामध्ये दिवाळीला पैसे मिळतात। त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं योगदान कोणी दिलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। मग त्यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत की बोनस कशा प्रकारे आपल्याला मिळालेला आहे। मग इथं जर बघितलं, त्यांनी सर्वप्रथम कामगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी लढा लढवलेला होता। जे काही कर्मचाऱ्यावर, कामगारावर अन्याय होत होता, कामगारांची पिळवणूक होत होती, त्यांच्या विरोधात लढा उभारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा। मग इथं जर बघितलं यांचं योगदान का सांगतोय, तर इथं पहा, सुरुवातीला जे काही कामगार वर्ग होता त्याच्यावर जर बघितलं, संस्थेचे मालक असतील किंवा एखाद्या कंपनीचा मालक असेल, त्यांच्या विरोधात जर कशा प्रकारची पिळवणूक करीत होता। जर पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये सुरुवातीला 52 आठवडे, जे वर्षामध्ये आपण 52 आठवडे म्हणतो, त्यांचा दर आठवड्याला पगार व्हायचा। दर आठवड्याला पगार व्हायचा म्हणजे दर आठवड्याला जर बघितलं तर एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे। किती असतात? 52 आठवडे। म्हणजे जर बघितलं कर्मचाऱ्यांचा किती पगार व्हायचा? 52 पगारी होत होते। किती होते? 52 पगारी। मग 52 आठवड्याच्या किती पगारी? 52 पगारी होत होत्या। मग कालांतराने इंग्रजांच्या काळात जर बघितलं असेल तुम्ही, या 52 पगारी ज्या आहेत त्या पगारी बंद केल्याने दर महिन्याला पगार द्यायला सुरुवात केली। म्हणजे आता जर बघितलं, महिन्यामध्ये 4 आठवडे असतात। किती असतात? 4 आठवडे। जर महिन्यामध्ये 4 आठवडे पकडले तर एकूण 13 महिने व्हायला पाहिजे, पण ही पगारी हरामखोर इंग्रज किती देत होते? फक्त 12 महिन्याची। मग 12 महिन्याची पगार देत होते, तर 13 महिन्याची पगार पाहिजे, म्हणून 13वा पगार कुठून द्यायचा? मग यांच्या विरोधात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवलेला आहे। मग त्यांची पिळवणूक, ही जी अन्याय होत आहे कामगारावर इंग्रजांचा, तो अन्याय बाहेर आणण्यासाठी त्यांनी 1936ला, कधी? 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती। कशाची? स्वतंत्र मजूर पक्ष। मग हे स्वतंत्र मजूर पक्ष कशासाठी होता? मजुरांचा जे काय अन्याय होत होता त्या अन्यायाविरोधात लढा लढवण्यासाठी हे स्वतंत्र मजूर पक्षांनी जे काही निर्मिती केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। मग 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला, त्याच्यामधून जे काही कामगारावर अन्याय होत होता त्याच्या विरोधात लढा उभारला। मग कालांतराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना दाखवून दिलं की बाबा, तुम्ही 52 आठवड्याची सुरुवातीला 52 पगारे देत होतात, पण आता महिन्यामध्ये जर बघितलं 4 आठवडे असतात, म्हणजे अशा प्रकारे जर बघितलं 13 महिने होतात। मग 13व्या महिन्याचा पगार तुम्ही कट का केला? तो 13व्या महिन्याचा पगार तर मिळायला पाहिजे, मग तुम्ही ते द्यायलाच पाहिजे, नाहीतर आम्ही त्याच्या विरोधात निदर्शनं किंवा मोर्चे काढू किंवा तुमच्या विरोधात आम्ही बोलायला मागे हटणार नाहीत। मग इथं जर बघितलं, त्यांनी निदर्शने केले, इंग्रजांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली। म्हणजे कामगारावर जे काय अन्याय होत होता त्यांच्या विरोधात त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर इंग्रजांना वाटलं, ठीक आहे बाबा, पण आता हा पगार द्यायचा कुठून? कारण वर्षात 12च महिने असतात, मग 13व्या महिन्याचा पगार द्यायचा कुठून? मग इथं जर बघितलं असेल, इंग्रजांना एक तर अक्कल नव्हती, कारण त्यांची समिती जरी झाली तरी ते त्यांचाच विचार करत होते, भारतीयांचा करत नव्हते ना कामगारांचा करत नव्हते। मग इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला स्वतःलाच अभ्यास करावा लागला आणि त्यांनी स्वतः अभ्यास करून त्यांना आपला अहवाल सांगितला की बाबा, तुम्हाला 13व्या महिन्याची पगार कुठून द्यावी हे जर कळत नसेल तर माझ्याकडे सोल्युशन कोणतं आहे? की त्यांना जर बघितलं तर भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यात महत्त्वाचा सण आहे दिवाळी। मग दिवाळीमध्ये तुम्ही काय करा, त्या महिन्याची जी काही पगार आहे त्याच्या स्वरूपामध्ये त्यांना बोनस द्या। काय द्या? बोनस। मग बोनसच्या स्वरूपामध्ये त्या 13व्या महिन्याची पगार त्यांना ऑटोमॅटिकली मिळून जाईल। हे सोल्युशन कोणी काढलं असेल तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेलं आहे। मग त्यांच्याबद्दल जर बोलायला झालं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत। पण बोनस मिळायला सुरुवात कधी झाली? तर बोनस मिळायला सुरुवात झालेली ती 1940 पासून। कधी झाली? 1940 पासून। 1940 पासून हे बोनस मिळायला सुरुवात झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या काही निदर्शने केलेले आहेत, हे जे काही इंग्रजांच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात कामगारांच्या बोललेले आहेत, त्यांना फळ मिळालं ते 1940ला। 1940 पासून आपल्याला प्रत्येकाला दिवाळी जर बघितलं असेल, दिवाळीमध्ये बोनस स्वरूपामध्ये पैसे मिळतात। मग हे बोनस कोणामुळे मिळालेलं आहे? ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। ते कोणामुळे मिळाले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहेत। मग हे बोनस आपल्याला सगळ्यांनाच मिळतं, कामगार वर्गांना। हेच दिवाळीनिमित्त तुम्हाला सांगायचं होतं। मग हे फक्त कामगारापुरतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा लढवलेला आहे का? नाही, त्यांनी खूप समाजामधील व्यक्ती, जे काही पिछाडलेले होते, जे काही त्यांना अन्याय होत होता, त्यांच्या विरोधात सुद्धा ते बोललेले आहेत। त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत।
मग इथं जर बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री झाल्यानंतर त्यांनी कामगारांच्या विरुद्ध जे काही अन्याय होत होता त्यांच्या विरुद्ध सुद्धा लढा लढवलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बोनस नुसतं मिळालं पण कोणामुळे मिळालं ह्या सुद्धा गोष्टी लक्षात राहू द्या. ठीक आहे.